हाय, आय एम डॉक्टर मोनाली. याआधी मी या विषयावर व्हिडिओ बनवला आहे की लहान मुलांच्या ग्रोथ फेजमध्ये दातांची हालचाल होत असते. जुने दात म्हणजेच दुधाचे दात पडत असतात, नवीन दात येत असतात आणि ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये खूप सारे चेंजेस होतात. दिसण्यामध्ये खूप चेंजेस होत असतात. जसं की 9 ते 10 वयामध्ये ना आपले सुळे दात यायला सुरुवात होते आणि सुळे दात येत असताना चेंजेसमुळे म्हणजे त्या दातांच्या मुवमेंटमुळे इथे दातामध्ये फट पडते, पण ती टेम्पररी असते. तिला काय अशी ट्रीटमेंटची गरज नाही आहे. ती वेळेनुसार आपोआपच कमी होते जसं जसं पेशंटला लहान मुलांना दात येत असतात. पण याच्यावर मी एक थोडंसं शॉकिंग केस बघितली की त्या मुलीला जे सुळे दात होते ते येत होते, परंतु ते थोडेसे तिरपे होते आणि तिरपे असल्यामुळे इथे थोडासा फुगीर भाग दिसायचा. आणि काय होतं ना, काही लहान मुलांच्या केसेसमध्ये दुधाचे दात पाहिजे तेव्हा पडत नाही आणि परमनंट दात यायची तर वेळ झालेलीच असते. त्यामुळे दोघंही दात एकत्रच असतात, म्हणजे नवीन दात पण येतोय आणि दुधाचा दात पण पडला नाही आहे. तशा केसमध्ये काय होतं ना, दात मागे पुढे व्हायला लागतात. तिथे खूप अशी जागा नसल्यामुळे खूप दात असे गर्दी वाटायला लागते आणि ते दिसण्यासाठी थोडं वेगळं वाटतं. आय अंडरस्टँड. बट इथे काय झालं ना, त्या मुलीला इथे तो फुगलेला दात होता, त्यामुळे तिला मुलं मुली हसत होते स्कूलमध्ये आणि तिने ते घरी सांगितल्यानंतर तिचे पॅरेंट्स येऊन बोलतात की हा दात काढून टाका. त्यांना आयडिया नाही आहे तो दात परमनंट आहे की दुधाचा आहे, बट देवर लाईक की हा दात काढून टाका. तर अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, तर तुम्ही तुमच्या मुलांना समजावणं जास्त महत्त्वाचं आहे की कुठली गोष्ट कुठल्या वयात होते, त्या गोष्टीचं काय महत्त्व आहे, तो दात परमनंट आहे, तो काढायला नाही लागत, सगळ्यांसोबत असंच होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यांच्या मनातले ते विचार तुम्ही काढणार, तेव्हाच त्या लोकांना सगळ्या गोष्टीतलं नॉलेज येईल आणि ते थोडेसे फ्रीली राहू शकतात. थँक्यू.